अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत की आपल्याला आता माहिती आहे की उद्याचा दिवस म्हणजेच 8 नोव्हेंबरला खग्रास चंद्रग्रहण आहे आणि ह्या चंद्रग्रहणाच्या वेळेस आपल्याला काय पाळायचं आहे, कधी काय करायचं आहे, कोणत्या दिवशी काय गोष्टी करायच्या आहे, कोणत्या वेळेत काय करायचं आहे, सगळ्याचा व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला आहे। तर आजच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती म्हणजे आपल्याला सत्यनारायण पूजा जी आपण आज करणार आहोत किंवा केली असेल तर ती कधी उचलायची आहे, उद्या देवपूजा कधी करायची आहे, उद्या आपल्याला काय काय मंत्रस्तोत्र म्हणायचे आहे, सगळ्या गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, आजचा दिवस म्हणजे आजच्या रात्रीपर्यंत तुम्ही आज रात्री 12 वाजेच्या आत, शक्यतो 10 वाजेच्या आत तुम्ही आजची जी सत्यनारायणाची पूजा आहे ती संपूर्ण करू शकता। 9-10 पर्यंत तुमचं जे नैवेद्य पाणी आहे सत्यनारायणाची पूजा जी आहे ती आज करू शकता, कारण उद्या जे आहे उद्या सकाळी शक्यतो सकाळीच आपले तसं तर म्हणायला गेलं तर 12 वाजल्यापासून वेद लागतात, त्याच्या आधी करू शकता तुम्ही, पण नाही, आपल्याला ही जी पूजा आहे ती आज रात्रीपर्यंतच्या आधीच करून घ्यायची आहे। तर त्यासाठी खूप महत्वाचं आहे की आजच्या दिवसात तुम्ही हे करू शकता। उद्या आपल्याला कुठलीही गोष्ट, कुठलीही सेवा करायची नाहीये, कारण उद्याच्या दिवसात जे खग्रास चंद्रग्रहण आहे त्यामुळे खूप महत्वाचं हे आहे। आता त्यानंतर आपण आता सत्यनारायणाची पूजा केली तर आपल्याला रात्री 12 वाजेच्या आत ही काढून घेऊ शकता, किंवा सकाळी तुम्ही उठल्याबरोबर लगेच तुम्ही आंघोळ करून, जर का तुमच्याकडनं शक्य नाही झालं तर सकाळी आंघोळ करून तुम्ही सकाळी तुम्ही म्हणू शकता की सूर्योदयाच्या आधी जर का तुम्ही ते काढून घेतली तर नक्कीच बरं राहील। कारण कसं आहे, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही तुमची पूजा झाली, तुम्हाला लगेच जर का पूजा काढायची नसेल, बऱ्याच वेळेस आपल्या मनात शंका येतात की आपण आत्ताच पूजा केली, आपण आत्ताच कशी काढायची, सगळ्या गोष्टी ज्या आहेत। तर ह्यासाठी तुमच्या मनाच्या समाधानासाठी सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा सकाळी 8 वाजेच्या आत तुम्ही ही पूजा काढली तरीही चालेल, पण शक्यतो जास्ती वेळ करू नका। 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्कीच ही पूजा तुम्ही तुमची उचलून घ्या, त्याच्यानंतर जास्ती वेळ करू नका, कारण वेद लागून जातात, चंद्रग्रहणाची जी कालावधी आहे ती सुरुवात होऊन जाते। त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही हे असा विचार करा की आपल्या त्या देवांवर कसं आहे ते त्याची सावली पडली नाही पाहिजे, त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे। बऱ्याच ठिकाणी लोक देव पाण्यात वगैरे ठेवतात, तर तुम्हाला देव पाण्यात वगैरे नाही ठेवायचे आहे। फक्त एक गोष्ट करतात जी आमच्याकडे केली जाते ती म्हणजे की देव तुम्हाला झाकून ठेवायचे आहे। चंद्रग्रहणाचे जेव्हापासून वेध लागतायत त्यापासून तेव्हा तुम्हाला ते झाकून ठेवायचे आहे। देवपूजा जी आहे तुम्हाला ती सकाळीच करून घ्यायची आहे, 9 वाजेच्या आत, सकाळी 9 वाजेच्या आतच तुम्हाला देवपूजा उरकून घ्यायची आहे। जर का तुम्हाला करायची असेल तर नक्कीच तुम्ही करा, कारण कसं असतं, आपल्या सकाळचं जे रुटीन असतं त्यामध्ये आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, त्यामुळे पण त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी सुद्धा ग्रहण मोक्षानंतर सुद्धा देवपूजा करावी लागेल, हे लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही सकाळी देवपूजा करून व्यवस्थित देवांना झाकून ठेवा। शक्यतो 8 वाजेच्या आत किंवा 9 वाजेच्या आत तुम्ही पूजा करा, 9च्या नंतर अजिबात करू नका, नाही झाली, जमलं नाही, करू नका, सोडून द्या। व्यवस्थित देव, एखादा छान ब्लाउज पीस असेल, एखादं नवीन कोरं वस्त्र असेल, त्याने व्यवस्थित आपले देव झाकून ठेवून द्या आणि संध्याकाळी 6:30 नंतर तुम्हाला तो कपडा काढायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही आधी शुचिर्भूत होऊन स्नान करून स्वतःला गंध लावून तुम्ही देवपूजेला बसायचं आहे। ग्रहणाच्या काळात तुम्हाला बरेचसे मंत्र म्हणायचे आहे, त्या मंत्रामध्ये आहे गायत्री मंत्र, 99 मंत्र, मृत्युंजय मंत्र, स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी चरित्र सप्तशतीचं तुम्ही पाठ करू शकता, स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही पाठ करू शकता, त्याचबरोबर अवतरणिका तुम्ही म्हणू शकता, गुरुचरित्र पारायण करू शकता। गुरुचरित्र पारायणात तुम्हाला अख्खं पारायण नाही करायचंय, कारण ते शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही अवतरणिका वाचू शकता, गुरुचरित्र सार वाचू शकता, दत्त बावणी वाचू शकता, त्याचबरोबर तुम्हाला अजून सगळ्यात महत्वाचं दत्त बावणी तुम्हाला वाचायची आहे आणि तुम्हाला वाचायचं आहे सिद्धमंगल स्तोत्र सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे। त्याचबरोबर नवनाथाचं पारायण जे आहे 900 श्लोकी तुम्ही करू शकता। भागवत तुम्हाला जर का करायची इच्छा असेल तर तुम्ही भागवत जे आहे, संक्षिप्त भागवत जे आहे किंवा संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे ते सुद्धा करू शकता, कारण संक्षिप्त गुरुचरित्र हे 1 ते 1.5 तासात संपतं, शक्यतो जास्तीत जास्त 2 तासात, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा करू शकता। त्याचबरोबर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही जी आज सत्यनारायणाची पूजा केली आहे ती सत्यनारायणाची पूजा तुम्हाला
जी पूजा केलेली आहे ती तुम्हाला लवकरात लवकर सकाळी 9च्या आत उचलून घ्यायची. 8च्या आत, शक्यतो 6 वाजेपर्यंतच सूर्योदयाची वाट बघू नका, त्याच्या आतच उचलून घ्या. कारण रात्रीच तुम्ही उचलणार नाही, मला माहिती आहे, माझंही मन होणार नाही की मी आत्ताच पूजा केली आहे आणि रात्रीच 12 वाजता ती उचलून घेईल. तर त्यामुळे तुम्हाला ती तेव्हा उचलून घ्यायची नाहीये. सकाळी तुम्हाला सूर्योदयाच्या आधी ती गोष्ट उचलून घ्यायची आहे. आता बघा, मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण जे आहे, आपल्या दिवाळीमध्ये 15 दिवस आधीच सूर्यग्रहण लागलं होतं आणि आता 15 दिवसानंतर लगेच चंद्रग्रहण जे आलेलं आहे. तर त्या ग्रहण कार्यात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी काय करायचं आहे, काय नाही, ह्याची आपल्याला काही गोष्टींबद्दल जी माहिती आहे मी तुम्हाला सांगते. तर 2 तासाचा वेध आहे, त्यामध्ये 2 तासाच्या वेधाच्या कालापासून तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे. तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या वेळेत ते पाळायचं आहे. दुपारी 4 वाजल्यापासून ते 5:15 वाजेपर्यंत, 6:19 चंद्रग्रहण आहे. त्यामुळे तुम्ही ह्या 2 तासात जेवढे तुमचे नित्यसेवातले स्तोत्र आहे, मंत्र आहे, सगळे तुम्ही त्यावेळेस म्हणा. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही चंद्रग्रहण, सूर्यग्रहण ह्या वेळेस तुम्ही जे स्तोत्र मंत्र किंवा जे कुठले पाठ करतात, ज्या सगळ्या गोष्टी करतात, त्या ज्या आहेत ते त्यांची उजळणी होते, ते अजून सिद्ध होतात आणि ते आपल्याला अजून लाभदायी असतात. तर त्यामुळे हे गोष्टी लक्षात राहू द्या. त्याचबरोबर गरोदर बहिणींनी कुठल्याही वस्तूंना कापायचं, चिरायचं नाहीये, झाडे तोडायची नाहीयेत, खाजवायचं, म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याला खाज सुट्टीत आपण खाजवतो, खाजवणे वगैरे, भाजी निवडणे, भाजी तोडणे, आडी मारून बसणे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत. तर या खूप महत्वाच्या गोष्टी आहे. त्याचबरोबर वृद्ध लोकांनी सुद्धा घराच्या बाहेर पडायचं नाहीये. अगदी घराच्या तुम्ही तारक खिडक्या लावून नाही म्हणणार मी, कमीत कमी पडदे वगैरे लावून बसा, म्हणजे जो उजेड आहे तो घरात येणार नाही. लहान बाळांना सुद्धा, म्हणजे जे अगदी 1 वर्षाच्या आतले बाळ आहे, त्यापेक्षा छोटे मुलांनाच मी सांगेल की सगळ्यांना ह्या ज्या उजेडापासून, ह्याच्या जे आपण म्हणतो यांचे जे रेज असतात त्याच्यापासून ह्यांना लांब ठेवा, कारण ते सुद्धा हानिकारक असू शकतात. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टींचं लक्षात ठेवायचं आहे. ज्या स्त्रिया गरोदर नाहीये त्याच्यामुळे ते म्हणले की आम्ही कापू शकतो, चिरू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, तर शक्यतो तुम्हाला ह्या 2 तासात काही कामच करायचं नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या. तसं म्हणायला गेलं तर 12-12:30 वाजल्यापासूनच वेध लागतायत. त्या कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीये, तर त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि याचबरोबर अजून बऱ्याचशा गोष्टी आहे. कसं आहे, आपण जेवढं पाळलं तेवढं महत्वाचं, जेवढं नाही पाळलं तेवढं महत्वाचं. असं मी तुम्हाला सांगत होते की जर का तुम्ही म्हणजे गरोदर नाहीये किंवा काहीच नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही सगळं करू शकतो. हे बघा, यामध्ये कोणालाही जबरदस्ती नाहीये, ज्याची त्याची मान्यता असते, ज्याची त्याची इच्छा असते, त्यामुळे त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर अजून एक मला म्हणायचं होतं की आता आपलं जे हे वेद आहेत हे 12 वाजल्यापासूनच चालू होतं, तर तुम्हाला शक्यतो 12 वाजेच्या आधीच जेवण करून वगैरे बसायचं आहे. आणि त्यानंतर 6:30 नंतर तुम्हाला पूजा वगैरे करून, आंघोळ करून, मग देवाची पूजा करून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर त्या तुम्हाला थोडंसं अवघड जाईल, पण नक्कीच तुम्ही करू शकता. तुम्हाला जर का गरोदर स्त्रिया असतील, पाणी प्यायचं असेल, फळं खायची असतील तर फळं अखंड खा, तसेच खा, चिरून खाऊ नका. त्याचबरोबर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर ते पाणी, जे तुम्ही पाणी पिणार आहे, तांब्याभरमध्ये जे पाणी घेणार आहे त्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवा, म्हणजे मग ते तुम्ही खाऊ शकता. बाकी कुठलीही गोष्ट तुम्हाला ह्याच्यात खाता येणार नाही. तुम्हाला वॉशरूमला वगैरे जे जायचं असेल तुम्ही ह्याच्या आधीच जाऊन या, 12-12:30च्या आत. त्यानंतर तुम्हाला जाता येणार नाही. शक्यतो टाळायचा प्रयत्न करा. आजच्या दिवस फक्त थोडंसं एवढं करा, कारण ते तुमच्या महत्वासाठी, तुमच्या ह्याच्यासाठी आहे. त्यामुळे नक्कीच त्या गोष्टी आहे. पाय पसरून बसू नका, पायावर पाय टाकून बसू नका, पायाची मांडी घालून बसू नका, व्यवस्थित टेकून बसा. पाय वरती घेऊन बसले तरीही चालेल, बेडवर बसू शकता, खाली बसू शकता, मांडी घालू नका. व्यवस्थित नॉर्मली कॅज्युअली तुम्ही बसू शकता. जेवढं होता येईल तेवढी आडे वेडे न घालता, चिडचिड न करता. मी समजू शकते, मी स्वतः त्यातनं गेलेली आहे, त्यामुळे मी समजू शकते की अशा वेळेस चिडचिड होते. तर अशा काळात तुम्हाला चिडचिड सुद्धा करायची नाहीये, कुठल्याही वादामध्ये तुम्हाला पडायचं नाहीये, कारण त्याचे सुद्धा आपल्याला खूप वाईट परिणाम दिसतात. त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्षात द्या. याचबरोबर इथे मी माझा व्हिडिओ थांबते. तुम्हाला कशी वाटली माझी आजची ही माहिती हे नक्कीच मला कळवा. त्याचबरोबर मला ह्या व्हिडिओद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेला पसरवायची अजिबात इच्छा नाहीये. त्यामुळे ज्यांना ह्यामध्ये श्रद्धा असेल, ज्यांना ह्यामध्ये यथाशक्ती गोष्टी करण्यात इच्छा असेल ते लोक करू शकता, ज्यांना काही हरकत नाहीये. त्यामुळे त्यांनी अजिबात त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ शकता.
माझी ह्याच्यात काही हे नाहीये. माझं सांगायचं काम आहे, मी सांगायचं काम केलं आहे, मीच माझ्या वेळेस पाळलेलं आहे. तुम्हीही पाळलं, तुमचाही फायदा होईल. नाही पाळलं, तुमच्याबरोबर कधी असं काही नाही झालं, त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की ताई आम्ही असं केलं होतं, असं काही नाही झालं. काही हरकत नाही. ज्याची त्याच्या श्रद्धेचा, ज्याची त्याचा ह्याचा भाग आहे. कारण शास्त्रानुसार आपल्या आजी पंजोबा ह्यांच्यापासून आपण हे गोष्टी घेत आलेलो आहोत. त्यामुळे जे आपल्याला सांगतात ते एखाद्या दिवशी करायचं, दुसऱ्या दिवशी ती गोष्ट सोडून द्यायची, एवढंच आहे. त्यामुळे नक्कीच या गोष्टीकडे लक्ष द्या. तर ह्याबरोबर मी आजच्या ह्या व्हिडिओला पूर्ण करते. परत भेटते अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर, अजून एका छानशा माहिती बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय.